2 लेक्चर घेतले, त्यामध्ये आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपले कोणते होते 2025 चे प्रश्न होते, त्यानंतर 2024 आणि 25 चे होते, आता 24 आणि 23 चे क्वेश्चन. ओके, ठीक आहे. तर पहा काय क्वेश्चन दिले तुम्हाला. फर्स्ट, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. अतिशय महत्त्वाचा पॉइंट काय सांगितलंय, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. ओके, या दोन लाईनचा काय इंटरसेक्शन पॉइंट. ओके, अँड मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन ऍक्सिस. म्हणजे तुम्हाला अशा लाईनचं काय फाइंड आउट करायचंय, इक्वेशन शोधायचंय का ती लाईन काय करतीये, इक्वल इंटरसेप्ट बनवतीये ऍक्सिसला. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हा तुमचा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आहे. ओके, ही लाईन अशा पद्धतीने काय करतीये, इक्वल इंटरसेप्ट बनवतीये तुमच्या ऍक्सिसवर. आपण एक डेमो काढतोय. बरोबर. आणि तुमची ही जी लाईन आहे, आता समजा तिने इथं ए इंटरसेप्ट बनवला असेल, तर इथं सुद्धा ती काय बनवणार आहे, ए इंटरसेप्टच बनवणार. इंटरसेप्ट म्हणजे काय, हे डिस्टन्स जर 5 सेंटीमीटर असेल किंवा 5 युनिट असेल, तर हे पण 5 युनिट असणार. ज्याला आपण जर ए म्हटलं तर हा पण काय असणार आहे, ए. कोऑर्डिनेट्स नाही, हे कोऑर्डिनेट्स वेगळे, हे इंटरसेप्ट आहेत. ओके, ठीक आहे, इक्वल इंटरसेप्ट. आणि ही जी लाईन आहे, ही या दोन लाईनच्या कुठून जाते, पास आउट होतीये इंटरसेक्शन पॉईंट मध्ये. म्हणजे आता ह्या लाईनचं फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की ती लाईन या पद्धतीने पास आउट झाली, एक लाईन आहे. ओके, आणि जी दुसरी लाईन आहे ती या पद्धतीने गेलेली आहे. आता पहा, हा जो पॉइंट आहे हा त्याच लाईनवर येतोय. लक्षात आलं, ही एक लाईन, ही एक लाईन, यांचा इंटरसेक्शन पॉईंट मधनं तुमची लाईन पास आउट झाली आणि ती दुसऱ्या ऍक्सिसवर काय, कोऑर्डिनेट ऍक्सिसला काय करते, इक्वल इंटरसेप्ट बनवते. मग आता आपल्याला कोणत्या लाईनचं इक्वेशन काढायचंय, समजा आपण ह्या लाईनला नाव दिले एल. ह्या एल लाईनचं आपल्याला काय काढायचं, इक्वेशन काढायचं. जर मला एल लाईनचं इक्वेशन काढायचं असेल, कोणत्याही लाईनचं इक्वेशन काढायचं असेल, तर माझ्याकडे फॉर्म्युले किती आहे, 4. जनरली मी 4 वापरतो. कोणते, स्लो पॉईंट, डबल इंटरसेप्ट, त्यानंतर 2 पॉईंट. ओके, त्यानंतर इंटरसेप्ट प्लस स्लोप. ओके, म्हणजे 1 पॉईंट 2 पॉईंट, 1 इंटरसेप्ट 2 इंटरसेप्ट. ओके, ठीक. मग आता इथे जर पाहिलं तर आपल्याकडं काहीच नाही दिलेलं, लाईनचं तर इक्वेशन काढायचं. मग आता कसं काढणार. ओके, म्हणजे आता हे तर कळलंय तुम्हाला का, ह्या दोन इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळणार. तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या का त्या व्हॅल्यू फक्त या, म्हणजे तुम्हाला एक पॉईंट, सिंगल पॉईंट जो आहे इथला इंटरसेक्शन पॉईंट हा मिळाला. तुम्हाला हा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला. म्हणजे तुम्हाला किती कोऑर्डिनेट मिळाले, 2 कोऑर्डिनेट मिळाले. म्हणजे सॉरी, एक कोऑर्डिनेट मिळाला, एक पॉईंट मिळाला. मग आता अजून आपल्याला एक कोऑर्डिनेट पाहिजे, तर तुम्ही 2 पॉईंट फॉर्म्युला वापरून इक्वेशन तयार करणार ना. मग स्लोप कुठे, स्लोप कुठे, तुम्हाला एक पॉईंट कळला पण तुमचा स्लोप कुठे. व्हेरी गुड. आता पहा, आपल्याला काय सांगितलंय, इक्वल इंटरसेप्ट आहे. इक्वल इंटरसेप्ट आहे याचा अर्थ काय, आता इंटरसेप्ट थ्रू जर मला इक्वेशन बनवायचं असेल तर माझ्याकडे इक्वेशन काय, एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू काय 1. म्हणजे एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट कोण आहे, ए, प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट पण कोण आहे, ए, इज इक्वल टू कोण आहे 1. म्हणजे याचा अर्थ दोनचा बेस एक्स प्लस वाय, दोनचा बेस एकच ए, इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू कोण आहे, ए. म्हणजे आता मला व्हॅल्यू कोणाची माहित पाहिजे, ए ची. मग ए ची व्हॅल्यू मी कशी काढणार, एक्स आणि वाय पुट करू. कारण ह्या दोन इक्वेशनला मी जेव्हा सॉल्व्ह करणार, आता हे सॉल्व्ह कसं करायचं, 10वीला माहिती तुम्हाला काय केलं होतं आपण, 3x मायनस वाय इज इक्वल टू 5 आणि इकडे काय एक्स प्लस 3y इज इक्वल टू 1. ओके, ठीक आहे. मग आता इथं काय झालं, 3y इज इक्वल टू काय 1. मग आता सांगा, आता समजा मला इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे इथं काय झाले 6, पहा इथे किती झाले 9x मायनस 3y इज इक्वल टू 15. आणि खाली किती आहे, खाली मात्र बेसिक इक्वेशन आहे काय, एक्स प्लस 3y इज इक्वल टू 1. ह्या दोन इक्वेशनची मी काय केली ऍडिशन, वायला वाय कट झाला म्हणजे इथे किती आले 10x इज इक्वल टू किती आले 16. म्हणजे x इज इक्वल टू किती आले 16 अपॉन 10. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 8 अपॉन 5. एक्स व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू पण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा. समजा आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर काय होईल, इथं एक्स ची व्हॅल्यू किती आहे 8 अपॉन 5. ओके, प्लस 3y इज इक्वल टू काय 1. हे तिकडे पाठवले म्हणजे 3y इज इक्वल टू काय 1 मायनस 8 अपॉन 5. म्हणजे किती आले 3y इज इक्वल टू 5 मायनस 8, बरोबर ना, अपॉन 5. म्हणजे किती आले -3 अपॉन -5. मग आता हा जो 3 आहे हा डिवाइडला गेला म्हणजेच काय आला -1 अपॉन 5. कोण आला, कळलं, वायची व्हॅल्यू काय मिळाली, कारण हा 3 ला पण आपण डिवाइडला पाठवलं, 3 ला इकडे डिवाइडला आल्यामुळे वायची व्हॅल्यू. आता मला एक्स आणि वाय मिळालाय, दोन्ही मी तिथं पुट केले, काय मिळणार आहे मला सांगा. बरोबर आहे, हे नीट, हे बरोबर आहे का सगळं, नक्की पहा, नक्की. 2 इकडं 8, त्यानंतर काय एक्स प्लस 3y इज इक्वल टू 1, 8 अपॉन याला तिकडे पाठवलं -5, 8 मायनस 3y. ओके, ठीक आहे, डन. मग आता ह्या दोन व्हॅल्यू उचलल्या आणि आपण याच्यात टाकल्या, काय होईल सांगा, एक्स व्हॅल्यू किती आली 8 अपॉन 5. ओके, -1/5 इज इक्वल टू काय ए. म्हणजे आता किती आले 7 अपॉन 5 इज इक्वल टू किती आले ए.
बरोबर आहे, डन झालं. म्हणजे याची व्हॅल्यू कळली मला. मग आता जर ए मला कळलाय तर मला इक्वेशनच समजलं ना. काय माझं फायनल इक्वेशन काय लिहिणार मी इथं पहा, इथं एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय ए. ओके, म्हणजेच आता काय लिहिणार मी एक्स प्लस वाय बरोबर इज इक्वल टू काय 7/5. म्हणजेच हा 5 इकडे मल्टिप्लायला पाठवला, काय झालं इकडं 5x प्लस 5y इज इक्वल टू 7. आणि म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आहे, पर्याय क्रमांक कोणता आहे 1. का बरं, कारण ह्या 7 ला आपण फक्त काय केलं इकडं बोलून घेतलं. इकडे जर तो बोलवला तर काय होणार आहे मायनस, किंवा ह्या 7 ला तिकडे पाठवलं तर तो 0. आले लक्षात, ठीक आहे समजलंय. म्हणजे या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला. फक्त आता एक लक्षात ठेवा, समजा याच्यातला एक शॉर्टकट जो की तुम्हाला इथंच मिळतो. म्हणजे तुम्ही एवढं जरी सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला उत्तर मिळणार आहे. कसं, आता पहा बेसिक त्यांनी सांगितलं होतं एक्स इक्वल इंटरसेप्ट. काय सांगतो एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट. मग आपण एक्स अपॉन ए वाय अपॉन ए दोनचा ए कॉमन काढला, त्याला तिकडे पाठवलं बरोबर ना. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू काय आलं ए. म्हणजे तुम्हाला एक फायनल झालं, एक माहित झालं काय ए एक्स प्लस वाय इक्वल टू कोण आहे ए. आता जर इथं पाहिलं तर ए हा जो आहे हा पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो बरोबर आहे. आता जर तो पॉझिटिव्ह आला कोणताही नंबर जर तो पॉझिटिव्ह आला तर एक्स प्लस वाय इक्वल टू समजा आपण समजलं का तो 5 आला बरोबर. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू काय येणार आहे 5 बरोबर आहे. म्हणजे एक्सला जे चिन्ह आहे तेच कोणाला आहे वायला आहे आणि नंतर 5. समजा तो -5 आला तरी उत्तर काय झालं एक्स प्लस वाय इक्वल टू -5. म्हणजे एक्स आणि वायला सिम्बॉल कोणता राहतोय प्लस प्लस. समजा असं कन्सिडर कर का -5/2 उत्तर आलं, एच व्हॅल्यू किती आली 5/2. म्हणजे हा जो बेसला येणारा जो 2 आहे तो कोणाला मल्टिप्लाय असणार आहे एक्सला. म्हणजे जर बेस 2 आला, जसं इथं कोण आला होता 5, आपण तो 5 दोघांना मल्टिप्लाय झाला, तसं जर बेस 2 आला तर तो दोघांना मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये एक्स वायचे कोएफिशियंट काय असणार आहे सेम असणार. आणि दुसरी गोष्ट त्यांचं साइन पण काय असणार आहे सेम असणार आहे. का जर -2 आला तर -x -y. म्हणजे एक्स वायचं साइन सेम पाहिजे आणि एक्स वायचे कोएफिशियंट सेम पाहिजे. मग इथं शोधायचं एक्स वायचं साइन सेम आणि कोएफिशियंट सेम. इथं पाहिलं तर साइन सेम नाहीये पहा, नंबर जरी 5-5 असला तरी सेम नाही. इथं जर दोन्ही प्लस आहेत एक्स आणि वाय पण नंबर सेम नाहीयेत, इथं साइन अपोजिट आहे. म्हणजे फक्त एकच गणित आहे. म्हणजे मला कोणाची व्हॅल्यूज काढायची गरज नव्हती. जर मी चांगल्या व्यवस्थित साइनचा वापर केला तर मला डायरेक्ट उत्तर कळणार आहे, मला काहीच सॉल्व्ह करायची गरज नाही. या पॅटर्नने आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आले लक्षात, असंही गणित लक्षात ठेवत चला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता काय सांगितलं इथं ए बी आणि सी आर द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल एबीसी आणि जी इज अ सेंट्रॉइड ऑफ व्हॅल्यू, म्हणजे सेंट्रॉइड आहे, देन द व्हॅल्यू, याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. आता हा जो क्वेश्चन आहे ना हा खरं तर क्वेश्चन 12चा आहे. कारण सेंट्रॉइड हा जो वर्ड आलाय तुम्हाला हा तुम्हाला, आणि इथे जर पाहिले तर तुम्ही काय पाहताय 3 कोऑर्डिनेट म्हणजे 3D डायग्राम आहे. आणि तुम्हाला 11वीला फक्त 2D चे 3D हे आपल्या 12ला आहे. ओके, मग इथं घेण्याचं कारण काय, इथं घेण्याचं कारण हे का याच्या आधी आपण एक इन सेंटरचे कोऑर्डिनेट काढले, एकदा सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट काढले. पहिल्या 2 लेक्चर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इन सेंटर एक वर्ड येऊन गेलाय, सर्कम सेंटर येऊन गेलाय. म्हणून आपण या ठिकाणी सेंट्रॉइड हा वर्ड घेतला, इंट्रोड्यूस केला. का असंही तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे बेसिक कन्सेप्टवर फोकस करताना तुम्हाला माहित पाहिजे का याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. मग सेंट्रॉइड कोणाचा असतो, दिलेल्या ट्रायंगलच्या मीडियनचा इंटरसेक्शन पॉईंट. मग मीडियनचा जर इंटरसेक्शन पॉईंट असेल त्याला आपण जर सेंट्रॉइड म्हणतो. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे त्याची ही मीडियन आणि ही मीडियन ज्या पॉईंटला एकत्र येते त्याला आपण काय म्हणतो सेंट्रॉइड. ओके, आणि जर ह्या सेंट्रॉइडचे जर मला कोऑर्डिनेट काढायचे असतील तर सिंपल लॉजिक आहे, तिघांचे x डिवाइड बाय 3, तिघांचे y डिवाइड बाय 3, तिघांचे z डिवाइड बाय 3. सिंपल लॉजिक. ओके, म्हणजे आता जर मला याचा x काढायचा आहे तर काय भेटेल x कोऑर्डिनेट कोणाचा सेंट्रॉइडचा, तिघांचा आहे. हा कोण आहे, हा कोण आहे x2 आणि हा कोण आहे x3. म्हणजे -4 आणि 3 -1, -1 आणि मायनस म्हणजे किती आले -3 डिवाइड बाय 3 म्हणजे किती आले -1. पण मला त्यांनी ऑलरेडी x ची व्हॅल्यू देऊन ठेवली पहा सेंट्रॉइड r, म्हणजे या ठिकाणी मला r काय मिळाला -1 मिळाला. झालं, म्हणजे मला कोण मिळाला, मला r मिळाला. सेम पॅटर्ननी मला त्याचा z कोऑर्डिनेट काढायचा, सॉरी y कोऑर्डिनेट. मग y कोऑर्डिनेट काय येणार आहे, याचा y 5 आणि 1 6 म्हणजे किती आले 6 डिवाइड बाय 3 म्हणजे किती आलं 2. पण 2 ही व्हॅल्यू कोणाची q ची, म्हणजे मला q पण मिळाला. मग मला कोण काढायचं आहे z म्हणजे काय p + 4 प्लस q, पण q आहे माझ्याकडे आता 2 म्हणजे 2 आणि 4 6 6 + p म्हणजे इथे काय लिहिणार मी 6 + p डिवाइड बाय 3. पण आता मला डिवाइड नाही करता येते, पण मला z त्यांनी दिलाय, z किती दिलाय 1. म्हणजे आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना इथे काय लिहिणार आहे 1 इज इक्वल टू 6 + p डिवाइड 3. हा 3 इकडे आला म्हणजे काय होणार आहे 3 इज इक्वल टू 6 + p बरोबर आहे. म्हणजे इकडे हा मायनसला आला बरोबर, म्हणजे -3 इज इक्वल टू p. म्हणजे p ची व्हॅल्यू किती आता माझ्याकडे -3. मग आता मला फक्त याची व्हॅल्यू काढायची. काय याची व्हॅल्यू 2 p + q
मायनस आर म्हणजे 2, पी ची व्हॅल्यू किती आहे -3 प्लस क्यू किती आहे 2 मायनस हा स्वतः -1 आहे म्हणजे इथे काय होणार आहे +1 होणार कारण डबल मायनस सिम्बॉल झाला म्हणजे इथे किती आले -6 आणि इथे किती आले म्हणजे फायनल उत्तर किती आलं -3 हे तुमचं फायनल आन्सर झालं. ओके म्हणजे पर्याय क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 आलं लक्षात सिंपल आहे म्हणजे या ठिकाणी रूल तुम्हाला काय लक्षात ठेवला सेंट्रॉइडचे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट काढायचे तिघांचा x / 3 तिघांचा y / 3 तिघांचा z / 3 ओके आलं लक्षात हे तुम्हाला सेंट्रॉइडचे काय मिळणार आहे कोऑर्डिनेट मिळणार आहे. आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय द नंबर ऑफ पॉसिबल डिस्टिंक्ट ओके ठीक आहे प्रिंटिंग मिस्टेक द नंबर ऑफ पॉसिबल डिस्टिंक्ट स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू 2,3 2 आणि 3 मधनं लाईन पास आउट होते अँड फॉर्मिंग अ ट्रायंगल विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस हुज एरिया इज 12 युनिट म्हणजे प्रश्न काय दिलाय पहा नीट प्रश्न समजून घ्या नीट काय सांगितलं तुम्हाला हा काय तुमचा y ऍक्सिस आहे हा तुमचा कोण आहे x ऍक्सिस ओके इथून एक लाईन पास आउट होती आणि ही जी लाईन आहे ना ही एका पॉईंट मधनं पास आउट होती आणि ती कोऑर्डिनेट किती आहेत 2 आणि 3 या पॉईंट मधनं लाईन पास आउट झाली पाहिजे एरिया 12 आला पाहिजे अशा प्रकारच्या किती लाईन तुम्ही फॉर्मॅट करू शकता पण ती पॉईंट लाईन कुठून पास आउट झाली पाहिजे 2 आणि 3 मधूनच म्हणजे थोडक्यात ही लाईन इथं 2 आणि 3 ला काय केलेली आहे स्टिक करून ठेवली तुम्ही ती फक्त हलवू शकता उचलून बाजूला ठेवू शकत नाही बरोबर मग थोडीशी हलवली तर लाईन बदलली तिचं इक्वेशन बदललं परत हलवली लाईनचं इक्वेशन बदललं पण त्यांचं असं म्हणणं आहे का एरिया मात्र कॉन्स्टंट राहिला पाहिजे 12 म्हणजे एरिया हा कॉन्स्टंट पाहिजे मग एरिया अशा किती तुम्ही लाईन तयार करू शकता म्हणजे किती इक्वेशन्स या ठिकाणी बनवू शकता का पॉईंट तर 2 आणि 3च आहे त्याच पॉईंट मधनं पास आउट होते आणि प्लस एरिया कॉन्स्टंट बरोबर म्हणजे आता आपल्याला थोडक्यात काय करायचंय याचा हा जो इंटरसेप्ट आहे याला आपण ए इंटरसेप्ट म्हणू बरोबर आणि याला आपण बी इंटरसेप्ट म्हणू कारण आधी ते वेगवेगळे म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय येणार आहे a,0 आणि याचा कोऑर्डिनेट आहे 0,b दोघांचे कोऑर्डिनेट वेगवेगळे बरोबर आता आपल्याला असं थोडक्यात हे लक्षात ठेवायचं का एबीच्या आपण किती पॉसिबल व्हॅल्यू घेऊ शकतो ए आणि बी याचे कोऑर्डिनेट काय उतरणार आहे बदलत राहणार आहे कारण लाईन जर हलवली तर कोऑर्डिनेट बदलणार आहे ती स्टिक आहे इथं ती हलवी म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला ही लाईन इथं स्टिक आहे की फक्त तुम्ही हलवू शकता बाकी काहीच नाही करू शकत उचलून ठेवू शकत नाही ओके क्वेश्चन लक्षात आला ठीक आहे मग आता आपल्याला एबीच्या जोड्या शोधायच्या किती पॉसिबल जोड्या तयार होतील एक जोडी म्हणजे एक लाईन दुसरी जोडी म्हणजे 2 लाईन तिसरी जोडी म्हणजे 3 लाईन अशा पद्धतीने तुम्ही किती काढणार अंडरस्टँड क्वेश्चन कळला ठीक आहे मग आता आपल्याला सांगितलं इक्वेशन काय तयार होईल x/a प्लस y/b इज इक्वल टू 1 सिंपल लॉजिक आहे इंटरसेप्टचा वापर केला कारण आपल्याकडे इंटरसेप्ट आहे ओके ठीक आहे म्हणजे आता इथं काय झालं x1 आता x ची व्हॅल्यू किती आहे 2/a प्लस 3/b इज इक्वल टू 1 का बरं हे 2 पॉईंट ठेवले का कारण ते त्या लाईनचे आहेत ना हे इक्वेशन कोणाचं आहे ह्या लाईनचं आहे कारण हा इंटरसेप्ट हा त्याच लाईनचा इंटरसेप्ट आहे म्हणजे 2 पॉईंट इंटरसेप्टने मी ह्या लाईनचं काय काढलं इक्वेशन काढलं ही लाईन ह्या पॉईंट मध्ये पास आउट होती म्हणजे ते 2 पॉईंट त्या लाईनला सॅटिस्फाय करणार आहे ओके म्हणजे आता इथं काय झालं याला इकडे घेतलं म्हणजे किती आला 2b प्लस हा तिकडे गेला 3a इज इक्वल टू काय आलं ab का दोघांचा बेस खाली आला ab याला डायरेक्ट तिकडे नेलं ओके म्हणजे आता जे इक्वेशन आहे आपल्याकडे ते काय इक्वेशन आहे 2a म्हणजे 3a प्लस 2b इज इक्वल टू काय ab पण आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलेलं आहे त्यांनी 12 म्हणजे आपल्याला असं दिलंय का त्यांनी 1/2 मोड मध्ये AB इज इक्वल टू 12 बेस इंटू हाईट मग बेस इंटू हाईटला मी मोड मध्ये का टाकलं 1/2 बाहेर का ठेवला a इंटू बी ला मी मोड मध्ये टाकण्याचं कारण काय कारण हे जे कोऑर्डिनेट हे आपण असे काढलेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय दोघेही पॉझिटिव्ह आहेत पण तसे कोऑर्डिनेट काय असू शकतात निगेटिव्ह पण असू शकतात डायग्राम ही आपल्याला समजण्यासाठी ती नक्की कुठे आपल्याला माहित नाही त्या ऍक्सिसवर म्हणजे कोऑर्डिनेट काय असू शकतात निगेटिव्ह म्हणजे एरिया इथं काय येऊ शकतो निगेटिव्ह म्हणून आपण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आता मोड मध्ये पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्हच आहे म्हणून आपण त्याला मोड मध्ये टाकतो कारण कोऑर्डिनेट नुसार व्हॅल्यू काय होणार आहे बदलणार आहे दॅट्स इट म्हणजे थोडक्यात मोड मध्ये AB ची व्हॅल्यू किती आली 24 कारण हे 2 तिकडे गेले म्हणजे जर मी ह्या AB ला बाहेर काढलं तर एकदा +24 घ्या एकदा -24 घ्या काही पण असू शकतं या एबीच्या आतल्या एबीची व्हॅल्यू +24 पण असू शकते -24 पण असू शकते डन एबीला बाहेर घेतल्यामुळे पुढच्याला प्लस मायनस साइन आलं ओके ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे एक पॉसिबिलिटी आली एकदा एबीची व्हॅल्यू काय घ्या -24 आणि एकदा काय घ्या +24 ओके मग आता समजा मी इथं काय घेतलं एबीची व्हॅल्यू काय घेतली मी इथं +24 घेतली जर मी एबीची व्हॅल्यू +24 घेतोय तर मला यावर कोणाची तरी एकाची व्हॅल्यू मिळणार आहे समजा मी ठरवलं का मला ए ची व्हॅल्यू काढायची मला ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी 24 ला तिकडे टाकलं बी काय गेला त्याला डिवाइडला म्हणजे आता माझ्याकडे कोणाची व्हॅल्यू आहे ए ची व्हॅल्यू आहे मग आता ही जी व्हॅल्यू आहे ही मी कुठे पुट करू शकतो या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो काय इक्वेशन माझं 3 ए च्या जागी मी काय लिहिणार आता किंवा आपण इथं लिहून ठेवू पहिल्यांदा इक्वेशन लिहू ओके काय येणार आहे 3a + 2b इज इक्वल टू किती आहे मी 24 लिहू का 3a + 2b इज इक्वल टू ab ab ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 24 घेतली ना आता आपण ab ची ही पहिली केस वापरतोय आपण केस नंबर 1 म्हणूया आपण याला
पहिली केस वापरली आपण 24. मग आता इथं 3 एच्या जागी काय लिहिणार आहे मी आता 24/b ओके प्लस 2b ओके इज इक्वल टू किती 24 ओके. म्हणजे आता इथं किती झाले 24 72 बरोबर ना ओके 72 अपॉन b प्लस किती 2b अपॉन 1 इज इक्वल टू किती 24. म्हणजे आता इथं किती झाले 20 इथं किती आले 2b² बरोबर आहे इज इक्वल टू 24b दोनचा बेस तो तिकडे गेला. डन इथपर्यंत नक्की डन ठीक आहे. मग आता इथं काय होईल बरोबर म्हणजे आता इथं काय होईल दोन्ही डिवाइड केल्यानंतर काय येईल आता इक्वेशन मी डायरेक्ट फॉर्म करतो b² मायनस 12b प्लस 36 इज इक्वल टू 0. म्हणजे याचं स्क्वेअर रूट काय घेतलं b याचं स्क्वेअर रूट काय घेतलं 6 आणि मिडलचं साइन मायनस याचा हा काय स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली रे 6. का बरं याचं काय घेतलं आपण स्क्वेअर रूट घेतलं b-6 चा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 0 त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे b-6 ची व्हॅल्यू किती आली b-6 ची व्हॅल्यू किती आली 0 म्हणजे हा 7 तिकडे गेला b ची व्हॅल्यू किती मिळाली मला 6. जर b 6 आहे तर a किती आला b 6 आहे 6 चौक 24 म्हणजे किती आले 4. तसं पाहिलं गेलं तर एवढं सॉल्व्ह करायची पण गरज नव्हती. जर मला इथं कळलेलं आहे काय a आणि b ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 24. अशी कोणती संख्या आहे त्याच्याला 3 ने गुणायचंय आणि b नी 2 ला गुणायचंय आणि गुणाकार किती यायला पाहिजे 24. म्हणजे इथं किती ठेवले आपण 12 आणि इथं 6 6 2 12 4 3 12 आला झालं. म्हणजे ही एक पेअर झाली ओके ठीक आहे. पण तरी आपल्याला एक पेअर कळली म्हणजे इथं एक जोडी आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे एक लाईन तर आपण काय करू शकतोय ड्रॉ करू शकतोय. आता हे कधी केलं आपण AB ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण पॉझिटिव्ह असताना. आता हेच आपल्याला काय करायचं AB ची व्हॅल्यू AB आता समजा घेतलं -24 म्हणून B मला काय मिळणार आहे -24 बाय A ओके. माझ्याकडे इक्वेशन काय 3A + 2B इज इक्वल टू AB ओके. आता इथं मी AB ची व्हॅल्यू पुट करणार आहे काय घेणार आहे इथं मायनस ओके. म्हणजे आता 3 इथं काय येणार आहे -24A बरोबर ना प्लस A नाही B ची व्हॅल्यू काढली ना पण आपण ठीक आहे. आपण A ची काढून घेऊ A इज इक्वल टू काय येणार आहे -24/b ओके ठीक आहे. इथं किती आले 2b इज इक्वल टू काय -24 ओके. म्हणजे आता इथं किती आले -72 ओके अपॉन A ना A प्लस सॉरी B ओके B इथं किती आले 2b इज इक्वल टू किती -24 म्हणजे इथं 1 म्हणजे आता इथं किती झाले -72 प्लस 2b चा स्क्वेअर इज इक्वल टू -24b हा b कॉमन जाऊन तिकडं म्हणजे याला इकडे बोलवलं. आता मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो b चा स्क्वेअर त्याला इकडे बोलवलेलं म्हणून झालं प्लस 24b मायनस 36 इज इक्वल टू काय आलं 0 12 आहे इथं किती आहे 12 बरोबर आहे. म्हणजे आता इथं 12 आले ओके. मग आता याला सॉल्व्ह करताना काय करता येईल इथं काय घेणार तुम्ही b याचं काय घेतलं 6 मिडलचं काय टाकलं साइन ब्रॅकेटचं काय आलं स्क्वेअर इज इक्वल टू 0 पण हे पॉसिबल नाही आता कारण इथं जर मी प्लस साइन घेतलं ओके. म्हणजे आता हे जे गणित आहे हे मला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करावं लागणार फॉर्म्युला मेथड. आणि जर मला हे फॉर्म्युला मेथडनी यूज करायचं आहे मला जर हे एक्झाम्पल फॉर्म्युलानी सॉल्व्ह करायचं आहे तर मला याच्या किती व्हॅल्यू मिळणार आहे 2 व्हॅल्यू मिळणार आहे. आणि जर ह्यात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह काय असेल ते म्हणजे इथे माझ्या पेअर किती झाल्या 2 पेअर झाल्या आणि आता मला इथे मिळालेली ही एक पेअर म्हणजे टोटल पेअर किती झाल्या 3 म्हणजे किती लाईन काढू शकतो मी 3 लाईन काढू शकतो. आले लक्षात. आता हे मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून जास्त वेळ जातोय. अदरवाईज जेव्हा तुम्ही सेल्फ सॉल्व्ह करणारे पटापट तेव्हा सिस्टमॅटिक तुम्हाला काही लिहायची गरज नाही एवढं तुम्ही पटापट करू शकता तुम्हाला उत्तर मिळू शकतं ओके ठीक आहे. डन जायचं पुढं आलो आपण नेक्स्ट क्वेश्चनला. काय नेक्स्ट क्वेश्चन द डायगोनल ऑफ पॅराग्राम एबीसीडी हा कोण दिलाय पॅराग्राम दिलाय. आर म्हणजे हे महत्वाचं सगळ्यात वर्ड आहे एबीसीडी अलॉंग द लाईन्स ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे आणि हे लाईन कोणाचे आहेत डायगोनलचे आहेत. देन एबीसीडी मस्ट बी तर एबीसीडी काय होऊ शकतो रेक्टेंगल स्क्वेअर रोम्बस का सायक्लिक ऑर्डिनेटर. आता पहिली गोष्ट आता याच्यासाठी तुम्हाला 8वीत जावं लागेल काय पॅराग्रामच्या प्रॉपर्टी रेक्टेंगलच्या प्रॉपर्टी स्क्वेअरच्या रोम्बसच्या प्रॉपर्टी आठवते फटके ठीक आहे. काय इथं ए बी सी आणि डी ओके. आता हा रोम्बस सॉरी पॅराग्राम आहे. पॅराग्रामची मेन सर्वात प्रॉपर्टी कोणती आहे अपोजिट साइड आर इक्वल आणि अपोजिट साइड आर पॅरलल. दुसरी गोष्ट अपोजिट अँगल सुद्धा कसे असतात इक्वल असतात बरोबर आहे. म्हणजे आता एक तर फायनल झालं अपोजिट अँगल इक्वल अपोजिट साइड इक्वल इच अँगल 90 आहे का इच अँगल 90 आहे का ट्रू तरी आहे का इथं नाहीये. बरं आपल्याला हे जे दिले हे कोणाचं दिले डायगोनलचं दिले साईडचं काय दिले का आणि साईडवरून आपण ते दोन अँगल एकमेकाला 90 हे प्रूव्ह करू शकतो का नाही. आता आपण काय म्हणू शकतो डायगोनल एकमेकाला कसे डायगोनल एकमेकाला 90 करत असेल
तरच ठीक, अदरवाईज काहीच नाही. म्हणजे साईडकडे आपण येऊ शकतोय का आता? मग जर साईडकडे जाऊ शकत नाही तर स्क्वेअर आणि रेक्टँगलचा विषय मिटला. का बरं? कारण इच अँगल 90 डिग्री, म्हणजे हा जो अँगल आहे हा 9. हा आपल्याला जर इक्वेशन दिलं असतं साईडचं, तर आपण साईडच्या स्लोपचं कम्पेअर करून पाहिलं असं का तिथं 90 तयार होते का? म्हणजे आपण पॉसिबिलिटी होती का हे येण्याची. पण आता डायगोनल जर दिले तर आपल्याला फक्त मध्येच खेळायचं, साईडकडे यायचं नाही. साईडकडे यायचं नाही तर मिडल या दोन साईड मधला अँगल आपल्याला फाइंड आउट नाही होणार आहे. तो 90 प्रूव्ह करता येणार नाही. आणि जर तो 90 प्रूव्ह करता येत नाही तर हे दोन ऑप्शन उडाले. दुसरी गोष्ट काय येतो? पॅराग्राम. आता पॅराग्राम सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय? अपोजिट अँगल, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट अँगलची ॲडिशन किती असते? 180. बरोबर आहे. आता हे डायगोनल, ह्या डायगोनलच्या याच्यावरनं तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरच्या अँगलकडे जाता येणार आहे का? म्हणजे हा पण ऑप्शन गेला. म्हणजे काही न सॉल्व्ह करता तुम्ही रॉम्बसकडे जाणार आहात, हे फायनल आहे. पण तरीही आपल्याला सॉल्व्ह करून पाहिजे. रॉम्बसची मेन प्रॉपर्टी डायगोनलची, दिले डायगोनल तर रॉम्बसचे डायगोनल एकमेकाला काय असतात? 90. जर दोन डायगोनल एकमेकाला, दोन लाईन एकमेकाला 90 मध्ये इंटरसेक्ट करतात तर आपल्याला स्ट्रेट लाईनची हे काय सांगते? दोघांची स्लोपचं मल्टिप्लिकेशन जर -1 आलं तर ऑब्विसली डायगोनल 90 मध्ये असतात. म्हणजे त्या दोन लाईन एकमेकाला 90 मध्ये इंटरसेक्ट करतात. ओके, म्हणजे आता आपल्याला ह्या लाईनचा स्लोप काढायचा, ह्या लाईनचा स्लोप काढायचा. मग पहिल्या लाईनचा स्लोप काय? -1/3 इंटू दुसऱ्या लाईनचा स्लोप काय? बरोबर ना, -6/-2. त्यामुळे इथं काय आलं? मायनस. ओके, कोणता फॉर्म्युला वापरला आपण? -a/b. स्लोप काढण्याचा म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला हा वापरला. हा कधी वापरतो आपण? जेव्हा ax + by + c या फॉर्मॅट मध्ये लाईन असते. ओके, सी इकडे असू नाही तर इकडे असू काही फरक पडत नाही, कारण स्लोप मध्ये -a/b येतो, त्यामुळे सीचं काही देणं घेणं नाही. ओके, आलं लक्षात इथं? म्हणजे ह्या फॉर्मॅटने आपण स्लोप काढला. ओके, आणि बाकी माहिती तुम्हाला. मग इथं काय झालं? डबल मायनस झालं, म्हणजे इथं काय झालं? फक्त 3 आला. बरोबर आहे. गुणाकार काय येतोय? -1 येतोय. म्हणजे ऑब्विसली या दोन लाईन एकमेकाला 90 मध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजे रॉम्बस आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे विदाऊट सॉल्विंग आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आता पहा काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 5. PS इज अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. आता PS ही मीडियन आहे. आता हा क्वेश्चन मी फक्त समजून सांगेल, ट्राय तुम्ही करायचा आहे. ओके, ठीक आहे. PS इज अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. ओके, विथ द व्हर्टायसेस PQR. म्हणजे आपल्याला एक सिंपल आहे, काय सांगितलं? एक ट्रायंगल त्यांनी ऑलरेडी दिलाय. ओके, PQR. ठीक आहे. PQR हा एक ट्रायंगल दिलाय. P चे कोऑर्डिनेट त्यांनी दिलेले काय? 2,2. Q चे कोऑर्डिनेट काय? 6,-1 आणि इथे किती आहे? 7,3 R चे. आता काय सांगितले? PS ही मीडियन आहे. PS ही मीडियन आहे म्हणजे ऑब्विसली तिने इथं S आहे. म्हणजे आता तुम्हाला S चे कोऑर्डिनेट मिळणार आहे, हे तर फायनल झालं. याचा x घ्या, याचा x घ्या /2, याचा y घ्या, याचा y घ्या /2. म्हणजे तुम्हाला कोणाचे S चे कोऑर्डिनेट मिळाले तर तुम्ही PS चं इक्वेशनही काढू शकता आणि PS चा स्लोपही काढू शकता. इक्वेशन कसं काढणार? 2 पॉइंट फॉर्म्युला. x - x1 आपण x2 - x1 इज इक्वल टू y - y1 y2 - y1. म्हणजे तुम्हाला या लाईनचं काय मिळालं? इक्वेशन मिळालं. आणि प्लस या लाईनचा काय मिळणार तुम्हाला? स्लोप पण मिळणार. बरोबर आहे. ठीक आहे. अजून आपण पुढचा प्रश्न वाचलेला नाही, फक्त आपण दिलेल्या डायग्रामवरून माहिती काढली का हा आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, डन. देन द इंटरसेप्ट ऑफ कोऑर्डिनेट. आता इथं पहा, देन द इंटरसेप्ट ऑन द कोऑर्डिनेट्स ऍक्सिस ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. तुमची जी लाईन आहे ती ह्या पॉइंट मधनं काय होती? पास होते. ओके, अँड पॅरलल टू PS. म्हणजे ही जी लाईन आहे तिचं इक्वेशन तुम्हाला काय करायचं आहे? म्हणजे तिचे काय करायचे? इंटरसेप्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे. म्हणजे या PS ला पॅरलल ती काय लाईन आहे, ती लाईन जी पास आउट होती ती लाईन, म्हणजे आता ही PS आहे असं आणि ही लाईन अशी, त्याला काय झाली? पॅरलल आहे. बाजूनी कुठे नाही माहित नाही, पण ह्या लाईनला ही काय? पॅरलल. जर ही पॅरलल आहे तर ती एका पॉइंट मधनं पास आउट होती. तो जो पॉइंट आहे तो कोण आहे? 1 आणि -1. ह्या पॉइंट मधनं ती काय होती? पास आउट होती. बरोबर. आता जर त्या लाईनचं मला इक्वेशन काढता आलं तर मला x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट काढता येणार. म्हणजे आता माझं टार्गेट काय? त्या लाईनचं काय काढायचं? इक्वेशन. का? कारण माझ्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? ax + by + c = 0. असं जर इक्वेशन असेल तर मला x इंटरसेप्ट लगेच काढता येतो. काय x इंटरसेप्ट? -c/a आणि माझा y इंटरसेप्ट काय आहे? -c/b. या फॉर्म्युल्याने मी काय करू शकतो? x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट काढू शकतो. म्हणजे माझं टार्गेट आहे का ह्या लाईनचं इक्वेशन क्रिएट करणं. मग ही लाईन कोणत्या पॉईंट मधनं गेली? 1 आणि -1. बरोबर. आणि त्या लाईनचा स्लोप आपल्याला PS ला काय असणार आहे? इक्वल असणार आहे, कारण त्या दोन लाईन एकमेकाला काय? पॅरलल. म्हणजे मला काय काढायचं आहे? PS चा स्लोप. आता मला इथं मिड पॉईंट थेरमने A चे कोऑर्डिनेट कळले, S आणि P कळला, म्हणजे PS चा स्लोप कळला. PS चा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप सेम आहे, तर तो स्लोप घेऊन आणि हा पॉईंट घेऊन मी ह्या लाईनचं काय काढणार? इक्वेशन. ते इक्वेशन मी कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेऊन जाणार? या फॉर्मॅटमध्ये. आणि मी x आणि y चे काय काढणार? इंटरसेप्ट काढणार. दॅट्स इट. तुम्हाला इथं इंटरसेप्ट मिळणार आहे. अंडरस्टँड? समजलंय? नक्की काढाल? उत्तर सांगाल? नक्की? ठीक आहे, जाऊया पुढे आपण. पहा इथं काय सांगितलंय? हा एक P दिलाय, Q दिलाय आणि R दिलाय. Be the 3 points. Okay. Then the equation of bisector of angle PQR. पहा बरं का आता Q कुठे? ओरिजिन. पहा बरं का, डायग्राम फॉर्म करायची आता आपल्याला बायसेक्टरचं इक्वेशन काढायचं, अँगल बायसेक्टरचं. तो पण अँगल कोणाचा बायसेक्टर आहे? Q चा आहे.
क्यूचा आहे, कारण पी क्यू आर अँगल पी क्यू आर म्हणजे क्यूचा बायसेक्टर आहे. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचं. ट्रायंगल फॉर्म केल्यानंतर प्रत्येकाची कोऑर्डिनेट लिहायचे. त्यानंतर क्यू कुठे येते पाहिजे त्याला बायसेक्टर, आणि त्याचं काय काढायचं आपल्याला, त्या बायसेक्टरचं काय काढायचं, इक्वेशन काढायचं. त्या बायसेक्टरवर एक पॉईंट फिक्स आहे आणि तो पॉईंट कोणता आहे, क्यू ओरिजिन. म्हणजे पॉईंट तर कळलाय, म्हणजे आता आपल्याला गरज काय फक्त लाईनचं इक्वेशन काढायची, स्लोपची गरज आहे, कारण पॉईंट तर कळलाय. बायसेक्टर कोणाचा आहे, क्यूचा. क्यू कोऑर्डिनेट काय 0 0 म्हणजे ओरिजिन, म्हणजे लाईनचं इक्वेशन y इक्वल टू काय mx, कारण जेव्हा लाईन ओरिजिन मधून जाते तेव्हा तिचं इक्वेशन काय y इक्वल, म्हणजे आपल्याला गरज कोणाची, फक्त स्लोपची गरज आहे. म्हणजे स्लोप कोणाचा, त्या बायसेक्टरचा, ह्या कोणाचाही नाही. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे हा कोण आहे तुमचा एक्स एक्सिस, सॉरी वाय एक्सिस, हा तुमचा एक्स एक्सिस. ओके, इथं कोण मिळाला मला, क्यू मिळाला, इथं फायनल झालं मला. इथं कोण आहे, क्यू, आणि त्याची कोऑर्डिनेट काय 0 0. आता इथं पी, पी कुठे आहे, -3 आणि 0, -3 म्हणजे तो इथं असेल, -3 0, एकचा +3 कुठे आहे, इकडे, म्हणजे इथं, म्हणजे साधारण तो पी इथं आला, इथं फायनल झालं. ओके, त्यानंतर इथं 3 आणि √3 आहे, म्हणजे हे दोघंही काय आर पॉईंट कुठे आहे, इकडे कुठेतरी असणार आहे, क्वाड्रंट मध्ये असणार आहे, कारण 3 आणि 3 थोडक्यात, बरोबर ना. म्हणजे साधारण आपण असं समजूया का फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो इथं कुठेतरी गेला. डन इथपर्यंत. म्हणजे आता जो तुमचा ट्रायंगल फॉर्म झाला तो असा, हा असा, म्हणजे हा ट्रायंगल तुमचा फॉर्म झाला. आता आयसोसेलेस नाही म्हणू शकत, कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम नाहीये. ओके, ट्रायंगल तर कळला तुम्हाला कोणता आहे. आता हा जो ट्रायंगल आहे इथं कोण आहे, आर. ओके, ट्रायंगल समजलाय. आता ह्या क्यूचा बायसेक्टर म्हणजे तो असा येणार. डन, ठीक आहे. आता मला सांगा आरचे कोऑर्डिनेट काय, 3,3 आता मला जर पावर का, आता मी काय सांगतोय, जर मला हा अँगल कळला तर, म्हणजे मला उरलेला संपूर्ण अँगल कळणार आहे. म्हणजे ही जी डायग्राम आहे ही अशी दिसते का तुम्हाला, बाजूला लिहितो मी अशी, हाय असा आहे. मला हा जर अँगल काढायचा असेल तर मला पूर्ण 180 मधनं हा अँगल काय करावा लागेल, मायनस करावा, म्हणजे मला हा पूर्ण अँगल मिळेल. आणि हा पूर्ण मिळाला तर मला त्याचा काय मिळेल, बायसेक्टर, म्हणजे एवढा अँगल मिळेल. बायसेक्टर मला हाफ करता आला, म्हणून मी ह्या एक्स ऍक्सिस सोबत ही लाईन घेऊन मी काय काढेल, टॅन थीटानी त्याचा काय काढेल, स्लोप काढेल. अंडरस्टँड. म्हणजे आता मला ह्या लाईनचा काय काढायचा आहे, स्लोप काढायचा आहे. त्यासाठी मला आधी हा अँगल माहित पाहिजे. मग हा अँगल कसा काढणार मी, मला आर आणि क्यूची कोऑर्डिनेट माहिती, म्हणजे मला याचा काय मिळाला, स्लोप मिळाला. जर मला याचा स्लोप मिळाला तर मला इथला अँगल मिळाला, मला इथला अँगल मिळाला तर मला पूर्ण क्यू मिळाला, मला पूर्ण क्यू मिळाला तर क्यूचा हाफ मिळाला, मला हाफ मिळाला तर मी इथपासून, कारण स्लोप म्हणजे काय, एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत तयार होणार अँगल, म्हणजे मी या ऍक्सिस पासून इथपर्यंतचा अँगल काउंट करणार आणि मी काय करणार, त्याचा टॅन थीटा घेणार. म्हणजे आता पहिल्यांदा मला कोणाचं काय काढायचं आहे, आर क्यूचं काय काढायचं, स्लोप काढायचं आहे. म्हणजे आता मी काय म्हणेन, y2 मायनस y1, x2 मायनस x1. आता y2 मायनस y1 याला मी y2 म्हणेल, 0 मायनस, म्हणजे स्लोप कोणाचा, आर क्यूचा. आर क्यूचा स्लोप काय, 0 मायनस 3√3, परत 0 मायनस 3, म्हणजे 3 ला 3 काय झाला, कट, म्हणजे आर क्यूचा स्लोप किती मिळाला, √3 जर स्लोप असेल तर माझा थीटा हा फायनल आहे 60 डिग्री. टॅन थीटा, स्लोपचा फॉर्म्युला काय, टॅन थीटा. ओके, हे मी शॉर्ट कट मध्ये लिहिलंय, कारण जेव्हा स्लोप 1 येतो तेव्हा अँगल 45, हे लक्षात ठेवत चालायचं. आता स्लोप 1 अँगल 45, स्लोप √3 अँगल 60, म्हणजे हा जर अँगल 60 डिग्रीचा असेल तर उरलेला टोटल कितीचा झाला, 120. 120 ला बायसेक्ट केलं म्हणजे हा टोटल किती झाला, 60. म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत अँगल किती आला, 120. म्हणजे आता इथला अँगल कितीचा आहे, थीटा जर 120 चा असेल तर त्याचा स्लोप किती असणार आहे, स्लोप किती असणार आहे, -√3. तुम्ही म्हणाल का, आताच तुम्ही पाहिलं ना, जर 60 चा √3 आहे तर 120 म्हणजे त्याला उरलेलं झालं ना, तो किती असणार आहे, मायनस. सिंपल लॉजिक आहे. आणि त्याचं का, याचं रिझन माहिती आहे तुम्हाला, कारण तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. टॅन 20 ची जी व्हॅल्यू आहे ती टॅन 60 ची व्हॅल्यू आहे. टॅन 20 ची कशी तर पाहता, फक्त एक बेसिक म्हणून माहिती असू द्या. टॅन 120 म्हणजे काय लिहू शकतो आपण, टॅन 180 मायनस 60. टॅन 120 म्हणजे टॅन 180 मायनस, म्हणजे आता हा टॅन कोणाला घेऊन बाहेर पडणार, 60 ला, बरोबर आहे. पण टॅन 60 ला घेऊन बाहेर पडणार म्हणजे तो टॅन 60 झाला. पण टॅन 180 मायनस 60 हा जो अँगल आहे 180 मायनस 60 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो, सेकंड क्वाड्रंट मध्ये. 180 मधून 60 म्हणजे इथं कुठेतरी असून सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कोण आहे, निगेटिव्ह, म्हणून याला निगेटिव्ह साइन दिलं. टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3, आणि मायनस साइन आलं त्याला, झालं. हे त्याच्या मागचं बेसिक रिझन. म्हणजे स्लोप मिळाला मला, म्हणजे फक्त मला इक्वेशन क्रिएट करायचं. आता काय होईल माझं इक्वेशन, स्लोप मिळालाय काय, y इज इक्वल टू -√3x, म्हणजे x ला मी इकडे बोलून घेतलं, म्हणजे काय झालं, √3x प्लस y इज इक्वल टू, पर्याय क्रमांक 3. अंडरस्टँड, समजलंय नक्की. आता पुढचा प्रश्न काय सांगितलंय,
क्वेश्चन नंबर 7. P is the length of perpendicular. P is the length perpendicular from the origin to the line whose intercept axis A आणि B respectively. Then ही व्हॅल्यू कोणाला इक्वल आहे? पहा प्रश्न काय सांगितलाय, पुन्हा रिपीट करतो, नीट ऐका. P is the length. P ही काय लेंथ आहे, कुठून? परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन, ओरिजिन पासूनची लेंथ आहे, टू द लाईन म्हणजे ही काहीतरी लाईन आहे. ह्या लाईन पासून ओरिजिन पासूनचं हे जे डिस्टन्स याला काय म्हणतो आपण? पी म्हणतो. आणि ह्या लाईननी त्याच्यावर इंटरसेप्ट तयार केलेत ए आणि बी. म्हणजे ही जी लाईन आहे, ह्या लाईननी एक्स ऍक्सिसला ए इंटरसेप्ट तयार केला, वाय ऍक्सिसवर बी इंटरसेप्ट तयार केला, आणि पी ही काय झालं, त्या लाईनचं काय डिस्टन्स आहे. तर त्यांनी विचारलं आपल्याला 1/a² प्लस 1/b² ही व्हॅल्यू कोणाला इक्वल असेल. ठीक आहे, मग आता दोन इंटरसेप्ट जर मला माहिती असेल तर मला त्या लाईनचं इक्वेशन माहिती आहे. त्या लाईनचं इक्वेशन काय होणार आहे? 1/x इंटरसेप्ट प्लस y इंटरसेप्ट इज इक्वल टू डन. हे तर मला माहिती आहे. दुसरी गोष्ट, मला जर डिस्टन्स दिले, मला जर त्या लाईनचं डिस्टन्स दिले तर मला कळलेलं आहे काय? पहा, पहिली गोष्ट आपण इक्वेशन तयार करू. इक्वेशन तयार करणार म्हणजे आपण काय करणार? x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. आणि ऑब्विसली ए आणि बी तेच असल्यामुळे नो इश्यू. म्हणजे आता इथं काय झालं, bx प्लस ay इज इक्वल टू ab, कारण ab गुणाकार झाला तो तिकडे गेला. म्हणजे आता माझं हे इक्वेशन आहे. जर माझं हे इक्वेशन असेल, बरोबर, त्या ab ला मी इकडे बोलून घेतलं, काय झालं आता? bx प्लस ay मायनस ab इज इक्वल टू काय आलं? 0. डन इथपर्यंत. ठीक आहे, आता मला त्या लाईनचं ओरिजिन पासूनचं काय माहिती आहे? डिस्टन्स माहिती आहे. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला मला काय सांगतो? ओरिजिन पासूनचा डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो? डिस्टन्स इज इक्वल टू, म्हणजे पी त्यांनी दिले ते मॉड मध्ये c/√a² प्लस, पण योगायोग असा झाला का पी इज इक्वल टू मोड मध्ये मायनस सी कोणाला? ए बी आला, आणि खाली कोणाला? अंडर काय? a² प्लस b² आणि ह्या अंडर रूट मध्ये. पण मग आता जर मी याला बाहेर काढलं तर हे मायनसचं साइन काय होणार? पॉझिटिव्ह होणार. म्हणजे आता पी इज इक्वल टू कोण आलं? ए बी अपॉन अंडर रूट काय? a² प्लस b². काय डाऊट इथपर्यंत? डन. आता जर मला पाहिलं तर मला इथं कुठे अंडर रूट नको आहे, म्हणजे मला इथं काय करावं लागेल? यांचा स्क्वेअर करावा लागेल. जर मी सर्वांचा 1 टाइम स्क्वेअर केला, तिथून पुढे मी इथं लिहितोय, काय लिहिणार मी? पीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? a² b², त्या दोघांचा होणार इंटू इथं खाली काय? a² प्लस b². पण मला खाली सेपरेट पाहिजे, एकाला ए, इथं कॉमन आलं, म्हणजे याला मी इनवर्स करणार, रेसिप्रोकल करणार. का? कारण त्यामुळे काय होईल, मला खाली हा येईल, म्हणजे तुम्हाला सेपरेट देता येईल. कारण खाली जर प्लस असेल तर मला सेपरेट देता येईल, खाली जर इंटू असेल तर तुम्हाला सेपरेट देता येतो. म्हणून मी याला उलट करणार म्हणून हा काय झाला? 1/p² इज इक्वल टू वरती कोण गेला? a² प्लस b² अपॉन काय? a² प्लस इंटू b². इंटू काय आलं? b². म्हणजे हा एकदा याला बेस जाणार, हा एकदा याला बेस घेणार, म्हणजे 1/p² इज इक्वल टू काय? आता हा जर बेस याला गेला तर a² ला a² कॅन्सल, म्हणजे 1/b² प्लस हा जर याला गेला तर b² ला b² म्हणजे 1/a². पहा, याची व्हॅल्यू आपल्याला विचारली होती 1/p², ऑप्शन क्रमांक 3. लक्षात? समजलंय नक्की? डन. आलो पुढे आपण. आता क्वेश्चन नंबर 8 काय दिलंय? पहा, द बेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल हा वर्ड आला का लक्षात ठेवायचा. इच अँगल 60 म्हणजे tan 60 √3. पहा, हे सिक्वेन्स म्हणजे सीटी जी करते ना ती प्रॅक्टिस नाही. आता पहा तुम्ही, पहिलं सीटीचं लेक्चर स्ट्रेट लाईनचं, दुसरं सीटीचं लेक्चर स्ट्रेट लाईनचं, आणि आताचं तुमचं स्पीड. आता कसं वाटतंय? आता स्पीड जर अरे काहीतरी कळतंय, म्हणजे जर हे याच्यातच तुम्ही जर अजून दा असं करीत राहिले तर शेवट तुमचं स्पीड जास्त झालं. म्हणजे तुम्हाला काय होतं, त्या बारीक खाचाखोचा काय होतात माहिती होतं, आणि मग त्या खाचाखोचा एकदा माहिती झाल्या का नक्की कुठे कोणती व्हॅल्यू चेंज होती, काय होतं, तर मग त्याचं स्पीड वाढतं आणि मग कमी वेळात तुमचं सीटी सॉल्व्ह होते. म्हणजे जर तुम्ही पाहिलं इनिशियलला एका प्रश्नाला आपल्याला 10 मिनिटं लागतात, 5 7 8 मिनिटं लागतात, मॅक्स 12 मिनिटं 15 मिनिटं तरी लागतात. काही प्रश्न असे पण जर तुम्ही याची सारखी प्रॅक्टिस करत राहिले तर तो 12-13 मिनिटाचा क्वेश्चन तुमचा डायरेक्ट 1-1.5 मिनिटावर येऊन थांबतो. काही प्रश्न जर तुम्ही असे पाहिलेत का एकदम सिंपल लॉजिक लावूनही तुम्ही तिथं काय करू शकता, उत्तर काढू शकता. त्यामुळे एकच सीटीला दुसरा ऑप्शन नाहीये, सीटीला एकच ऑप्शन आहे, नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस जास्त, आणि ते क्वेश्चन तुमची क्वालिटी पाहिजे, ना की छोटी. कारण बऱ्याच वेळा सीटीचे क्वेश्चन आपण खूप सारे सॉल्व्ह करतो, 100 150 200, आणि ते असतात बेसिक्स. आणि मग तेच झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आपली सीटी एकदम स्ट्रॉंग झाली, आणि मग पेपरला बसल्यानंतर कळतं अरे ये तो आपस की बात नाही. ओके, हां, पण त्यासाठी तुम्हाला टफ क्वेश्चन घ्यावे लागते, आणि टफ घेण्यापेक्षा PYQ जर घेतले तर नंबर ऑफ क्वेश्चन कन्सेप्ट क्लिअर होती, बोर्डाची तयारी होती, आणि प्रॅक्टिस पण होती. ठीक आहे, पाहूया आपण. द बेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 2x - y - 1 इज इक्वल टू 0. म्हणजे हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आणि याचे बेसचे इक्वेशन दिलंय त्यांनी. इक्वेशन काय दिले त्यांनी? 2x - y - 1 इज इक्वल टू 0 बेस इक्वेशन, अँड इज व्हर्टेक्स म्हणजे त्याच्या समोरचा. हे नीट लक्षात ठेवा, जेव्हा बेस इक्वेशन दिले आणि व्हर्टेक्स सांगितलंय तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहे?
वरती. ओके, इथं काय 1 आणि 2. देन द लेंथ इन युनिट्स ऑफ साइड ऑफ ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, साइडची लेंथ काढायची, साइडची लेंथ काढायची, तिन्ही साइड इक्वल आहेत म्हणजे. ठीक आहे, डन. ठीक. मग आता समजा आपण इथं काय नाव दिलं, ए बी आणि सी. मी तुम्हाला सिस्टम सांगून ठेवतो काय करायचं. पहिली गोष्ट, ह्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे आणि ह्या लाईन पासून हा एक व्हर्टेक्स आहे वरती, म्हणजे लाईनचं पॉईंट पासूनचं डिस्टन्स झालं. हे काय आलं इथं, परपेंडिक्युलर. जर एखाद्या लाईन वर पासून एखादा पॉईंट किती लांब आहे, ओके, ग्राफ मध्ये आपण पाहिलं होतं, ही लाईन आहे आणि हा एक पॉईंट आहे. इथून जर तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, डिस्टन्स फॉर्म्युला सांगतो, डिस्टन्स इज इक्वल टू, म्हणजे आपण ज्याला पी म्हणत होतो, डिस्टन्स मॉड मध्ये काय करायचंय, ह्या इक्वेशन मध्ये ते कोऑर्डिनेट फक्त पुट करायचे. बरं, मग ह्या इक्वेशन मध्ये जर हे मी कोऑर्डिनेट पुट केले, डिस्टन्स फॉर्म्युला काय येतो, फॉर्म्युला इथं काय होता, समजा ह्या लाईनचं इक्वेशन काय होतं, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 आणि इथं पॉईंट काय होता, x1 आणि y1. तेव्हा तुम्ही काय केलं, डिस्टन्स फॉर्म्युला काय लिहित होतं, मी डिस्टन्स फॉर्म्युला लिहितोय, ए x1 प्लस बी वाय1 प्लस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. काय डाऊट इथपर्यंत नाही. म्हणजे आता एक तर फायनल झालं, या इक्वेशन मध्ये तुम्हाला हा पॉईंट काय करायचा आहे, पुट करायचा. म्हणजे इथं काय लिहिलं, बेग बे 2 आले, ओके 2 मी डायरेक्ट लिहितोय, ओके, इथं 2 वायच्या जागी म्हणजे परत -2 आणि -1 तसाच आपण अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे 2चा वर्ग 4, बी चा वर्ग 1, 1चा वर्ग 1च, 1 आणि 4 5, म्हणजे अंडर रूट किती आले 5. काय डाऊट इथपर्यंत संपलं. ठीक आहे, म्हणजे आता जर इथं पाहिलं तर डिस्टन्स इज इक्वल टू किती आलं, -1, 2 ला 2 कॅन्सल झाला, आपण किती, आता याला जर मी बाहेर काढलं तर डिस्टन्स काय मिळणार मला, 1/√π, कारण व्हॅल्यू प्लस झाली. आता मला हे डिस्टन्स माहिती आहे, मला हे डिस्टन्स माहिती आहे. प्रॉब्लेम हा आहे, मला इथला अँगल पण माहिती आहे 60, बरोबर आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे हा 60, बरोबर आहे. पण आता मला ही लेंथ काढायची, मला जर ही लेंथ काढायची, हा अँगल माहिती आहे, तर माझ्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कोणता फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, साइन थीटा. बरोबर, म्हणजे काय लिहिणार मी, जनरली आपण काय वापरतो, टॅन थीटा. बघूया आपण इथं काय होतंय. मग आता इथं काय आलं, साइन थीटा काय, ए इथं नाव दिलं डी, काय आणणार आहे, ए डी अपॉन ए बी. काय इथं किती आहे, साइन 60 इज इक्वल टू एडी किती आहे 1 अपॉन, आताच काढलं ना रे, √π अपॉन काय, ए बी कोण आहे, हायपोटेनियस. म्हणजे आता इथं काय होणार आहे, हा इकडे जाणार, हा इथे येणार, म्हणजे आता इथं काय होणार आहे, ए बी इज इक्वल टू 1 अपॉन √π अपॉन √3/2 साइन 60 ची व्हॅल्यू. मग आता हा उलटा होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, म्हणजे ए बी बरोबर 1/√5 हा तसाच, √5 हा तसाच इंटू हा 2 अपॉन √ किती होणार आहे 3, म्हणजे वरती बेकबे आणि खाली √15, म्हणजे ऑप्शन बी. म्हणजे जनरली आपण काय वापरत असतो, टॅन. आता इथं वापरला आपण साइन, इथं पण तुम्ही टॅन वापरू शकता, तुम्ही इथं वापरू शकता. तुम्हाला याचं हा पॉईंट, हे डिस्टन्स कळलं, बरोबर. तुम्हाला ही साइड माहिती आहे, बरोबर. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, टॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे अजून काय ऑप्शन, टॅनचा अपोजिट अपॉन ऍडजस्टिंग. हा मिड पॉईंट येणार आहे, हा मिड पॉईंट येणार आहे, बरोबर. ही लाईन आणि हा मिड पॉईंट आहे, हा ह्या लाईनचा मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला. तिथं टॅन वापरू शकता, पण ते थोडंसं अजून जास्त जाईल. पण जर मला हे डिस्टन्स कळलंय आणि मला जर हायपोटेनियस काढायचा आहे, तो पण मला लेंथ काढायची, म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट काढायचं. जर मला लेंथ काढायची, अपोजिट माहिती आहे, मला हायपोटेनियस काढायचं आहे, म्हणजे तुम्ही थोडीशी स्ट्रीम ही चेंज करायची, म्हणजे लिमिट चेंज करायची. साइन कडे गेलं तुम्ही, आलं लक्षात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 9 काय सांगितलंय बघा, के आय म्हणजे के आर द पॉसिबल व्हॅल्यू फॉर के विच, एक लाईन, ही दुसरी लाईन, ही तिसरी लाईन आर कॉन्करंट. ह्या तीनही लाईन कॉन्करंट आहेत. कॉन्करंट म्हणजे एका पॉईंटमध्ये पास आउट झालेल्या आहेत. आता तिथं मेन्शन असं नाहीये का त्या लाईन अशाच गेलेल्या आहेत, त्या अशाही असू शकतात, त्यालाही आपण कॉन्करंट म्हणतो. म्हणजे ऑब्विसली त्या तीन लाईन एकमेकाला पॅरललही असू शकतात, पॉसिबिलिटी दोन्ही पण हे लक्षात ठेवायचे. कॉन्करंट म्हणजे एका पॉईंट मधून पास होणाऱ्या लाईनला आपण काय म्हणतो, कॉन्करंट लाईन म्हणतो. मग तो एका पॉईंट, आता जर तीन लाईन पॅरलल असतील तर ऑब्विसली त्या एका पॉईंट मधून पास आउट झाल्यास ना, को इनसाइड असतील तर त्या एका पॉईंट मध्ये गेल्या. आणि जर 2-3 लाईन जर को इनसाइड असतील तर त्या पॅरललच म्हणतो ना आपण. म्हणजे त्यांचा स्लोप काय असू शकतो,
पॉसिबिलिटी येऊ शकते. ठीक आहे. जर ह्या 3 लाईन कॉन्करंट आहे तर तुम्हाला काय सांगितलंय, केच्या ज्या पॉसिबल व्हॅल्यू आहेत ना त्यांची सगळ्यांची काय करा, ऍडिशन करा असं तुम्हाला विचार. आता एक महत्वाची गोष्ट, जर तीनही लाईन कॉन्करंट आहे तर त्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, के 2 के 3 आणि इथे किती आहे 3 के इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट व्हॅल्यू कॉन्करंट आहे म्हणल्यावर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. हे तर फायनल झालं. तिघांचा एक्स वाय झेड कोऑर्डिनेट ॲक्च्युअली कॉन्करंट आहे, देअरफॉर कन्सिस्टन्सी 0 आलं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, 3 लाईन जर कन्सिस्टंट आहे असं आपण काय म्हणतो, कधी म्हणतो, जेव्हा तिघांचा एक्स, तिघांचा वाय, तिघांचा झेड सेम असतो, दॅट्स कॉल्ड कॉन्करंट लाईन. जर तिघांचा एक्स वाय झेड सेम असेल तर काय झाला, तो एक्स वाय झेड म्हणजे दुसरा तिसरा काय नाही, त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, दॅट्स कॉल्ड. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे आपण कन्सिस्टन्सीची प्रॉपर्टी इथे यूज केली, म्हणजे कॉन्करंटला कन्सिस्टन्सी आली हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आता इथं जर पाहिलं तर काय होणार आहे, इथं जर पाहिलं तर ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचं. मग डिटर्मिनंटला सॉल्व्ह कसं करणार तुम्ही, के ब्रॅकेटमध्ये इथे काय होणार आहे, केचा स्क्वेअर -9, काय डाऊट इथपर्यंत. ओके. त्यानंतर -2 ब्रॅकेटमध्ये इथे काय होणार आहे 2k -9 +2 ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे 6 3k ना इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे आता इथं काय होणार आहे, केचा क्यूब -9k बरोबर आहे, -4k +18 +12 -6k इज इक्वल टू 0. म्हणजे आता इथं काय आलं, के क्यूब मायनस, आता इथं -9k -4k म्हणजे किती आले 13 आणि 6 19 -19k इथं +30 इज इक्वल टू काय आलं. म्हणजे आता हे कोणतं इक्वेशन मिळालं तुम्हाला, क्यूबिक इक्वेशन मिळालं. मग क्यूबिक जर इक्वेशन तुमच्याकडे आहे तर ह्या क्यूबिक इक्वेशनला आता तुम्हाला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे केच्या तुम्हाला किती व्हॅल्यू मिळणार आहे, 3 व्हॅल्यू मिळणार आणि त्या तिघांची फक्त तुम्हाला काय करायची बेरीज. आता हे क्यूबिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करणार, क्वाड्रॅटिक माहिती आपल्याला फॅक्टरायझेशन आहे, पण क्यूबिक कसं. मग क्यूबिकला एक मेथड सांगतो आता, नीट हे नीट ऐकून घ्या. मेथड एक, इथं व्हॅल्यू पुट करून पहा उत्तर 0 आलं पाहिजे. मग मी 1 पुट केला, 1चा क्यूब 1 19 आणि 1 गेला म्हणजे किती राहिले -18 -18 प्लस म्हणजे नाही. आता मी 2 ठेवून पाहिलं, 2 ठेवला 8 आणि 19 38 मधून 8 गेले 30 -30 + 30 झालं. म्हणजे के ची एक पॉसिबिलिटी व्हॅल्यू आली माझ्याकडे किती 2. म्हणजे जर केची जर व्हॅल्यू माझ्याकडे 2 आहे तर याचा अर्थ k -2 इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे माझ्याकडे एक फॅक्टर मिळाला. मग ह्या फॅक्टरने याला काय करायचं, डिव्हाइड करायचं, म्हणजे तुम्हाला दुसरा फॅक्टर मिळेल. याने याला डिव्हाइड केल्यानंतर दुसरं इक्वेशन मिळेल, ते मिळेल तुम्हाला क्वाड्रॅटिक. ते काय मिळणार तुम्हाला, क्वाड्रॅटिक मिळेल. म्हणजे क्वाड्रॅटिकचे किती फॅक्टर येणार 2 आणि हा एक, असे 3 केच्या व्हॅल्यू. इथं केची व्हॅल्यू एक फायनल झालेली कोणती 2, एक केची व्हॅल्यू फायनल झाली ती 2, अजून 2 मिळणार आहे तुम्हाला. ओके. म्हणजे इथे तुम्हाला स्टेप काय करावं लागणार, थोडीशी जास्त करावी लागणार. पण एक आयडिया आहे, ती आयडिया कोणती ही नीट लक्षात ठेवायचं कन्सेप्ट. आता ही शॉर्ट ट्रिक्स आहे. शॉर्ट ट्रिक काय, ax क्यूब प्लस by² प्लस c, ओके सॉरी व्हेरिएबल आपल्याला एकच यूज करायचे ना, ax क्यूब प्लस bx² प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0. हे तुमचं काय, क्यूबिक इक्वेशन आहे. आणि हे जर तुमचं क्यूबिक इक्वेशन असेल, क्यूबिक इक्वेशन असेल तर इथं जो ए ना पॉसिबिलिटी पहा बरं का, हा जो ए ना त्याची व्हॅल्यू 1 पाहिजे, त्याची व्हॅल्यू 1. आता पहा ही कंडिशन, ही जर तुमच्या लक्षात असेल तर याचं उत्तर तुम्हाला 1 मिनिटात मिळणार, 1 सेकंदात मिळणार. काय सांगितलं मी तुम्हाला, एक्स क्यूबचा जो कोइफिशियंट आहे ना तो काय पाहिजे तुमचा 1 पाहिजे. तर याला किती फॅक्टर मिळणार आहे, 3 फॅक्टर. ह्या तिघांची जी ऍडिशन आहे ना ती असते मायनस, हा जो बी आहे ना, सॉरी इथं प्लस मायनस काय मायनस बी असते. सम ऑफ काय लिहिणार इथं तुम्ही, सम ऑफ फॅक्टर्स किंवा रूट. क्यूबिक इक्वेशनला किती रूट असतात, 3 रूट असतात. क्यूबिक इक्वेशनला रूट किती आहेत 3. आता ही जी क्यूबिक इक्वेशन आहे इथं कंडिशन काय सांगितली फक्त त्यांनी, ए ची व्हॅल्यू म्हणजे क्यूब एक्स क्यूबचा कोइफिशियंट काय पाहिजे 1 पाहिजे. अशा पॉसिबिलिटी मध्ये त्याचे जे 3 रूट मिळणार आहेत तर त्या 3 रूटची ऍडिशन जेव्हा तुम्ही करायला जाणार आहे ना तेव्हा तो बी कोइफिशियंट आहे ना त्याला फक्त मायनसचं साइन चिटकवा, तेवढी तुम्हाला मिळणार. आता इथे जर पाहिलं तर आपले इक्वेशन आले का त्या फॉर्मॅटमध्ये पहा,
के क्यूब आहे ना त्याचा कोएफिशियंट काय 1, म्हणजे आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि जर हे क्यूबिक इक्वेशन ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपल्याला एक कळलेलं आहे काय, आपल्याला एक कळलेलं आहे का आता ह्या हिथं जे 3 रूट मिळणार आहे त्यांची ऍडिशन काय आली पाहिजे -b. पण जो -b आहे हा कोणाचा कोएफिशियंट आहे स्क्वेअरचा. स्क्वेअरची टर्मच इथं, जर स्क्वेअरची टर्म नाही तर त्याचा कोएफिशियंट काय असला पाहिजे 0. म्हणजे ह्या क्यूबिक इक्वेशनचे जे 3 रूट मिळणार आहे त्यांची ऍडिशन काय आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं, समजलं. इथं ती टर्मच नाही, टर्म नाही तर याचा अर्थ b0 आहे. b0 आहे तर मला तीच करायचं ना, मला काय करायचं. माझा फॉर्मॅट एकच कंडिशन होती की ह्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा असेल तर के क्यूब म्हणजे क्यूब टर्मचा कोएफिशियंट हा काय पाहिजे 1 पाहिजे. 1 आहे मला त्याच्या रूटची ऍडिशन करणार आहे ती -b चिटवायची. दॅट्स इट. हा एक अतिशय शॉर्टकट जिथून तुम्ही पोहोचू शकता उत्तरापर्यंत. अदरवाईज तुमच्याकडे ही मेथड आहे. आता याच्यात तिसरी पण एक मेथड आहे, ती कोणती, जर ह्या तीनही लाईन कॉन्करंट आहेत तर तुम्ही काय म्हणू शकता याचा स्लोप आणि याचा स्लोप काय इक्वल आहे. मग आता इथं तुम्हाला स्लोप मिळेल काय -k/2 आणि त्याचा स्लोप मिळेल काय -2/k. म्हणजे इथं काय झालं k चा स्क्वेअर म्हणजे मायनस मायनस कट ना, आणि k चा स्क्वेअर इज इक्वल टू किती, म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली +-2. ओके. आता दुसरी गोष्ट, याचा पण स्लोप किती पाहिजे तेवढाच पाहिजे ना, बरोबर. म्हणजे याचा पण जर स्लोप मी इक्वल ठेवला गेला तर मायनस काय येणार आहे, याचा स्लोप किती आहे, याचा स्लोप किती आहे. समजा आता इथं मी 2 ची व्हॅल्यू काय सांगतो मी 2 ची व्हॅल्यू समजा मी इथं k ची व्हॅल्यू जर मी 2 घेतली, इथं 2 ठेवला तर उत्तर काय येणार आहे -1. इथं ठेवला तर उत्तर काय येणार आहे -1. म्हणजे k ची व्हॅल्यू एक तर फायनल झाली कोण 2. आता इथून मी मायनस उचल -2 इथे ठेवला तर व्हॅल्यू काय होणार आहे +1. इथे ठेवलं तर काय होणार आहे +1. पण जर तुम्ही तिसऱ्या लाईनचा स्लोप काढायला गेला तर तो काय मिळणार आहे -3/3. म्हणजे काय येणार आहे -1. म्हणजे स्लोप तर -1 येईल कारण तिघांचा स्लोप काय पाहिजे सेम पाहिजे. पण म्हणजे -2 व्हॅल्यू काय करते गडबड करते. म्हणजे -2 व्हॅल्यू नाहीये, फक्त k ची व्हॅल्यू किती आहे 2. म्हणजे एक फायनल झाली बघा 2 मिळाली आपल्याला इथून. झालं ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हे झालं एक. आता जर मी ह्या दोन इक्वेशनला कंबाईन म्हणजे k ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आली 2 आली, हे तर फायनल झालं. आता ह्या दोन इक्वेशनला मी सॉल्व्ह करायला सुरुवात केली, ह्या दोन इक्वेशनची मी ऍडिशन केली. ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन केल्यावर काय लक्षात आलं तुमच्या, ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन पण 0 येणार बरोबर. मग काय होईल सांगा बरं, k आणि 2 k2 म्हणजे काय लक्षात येतं तुमच्या, पहिला x इथं जर तुम्ही नीट पाहिलं बाजूला लिहितो इथं, ह्या दोघांची मी काय केली ऍडिशन केली. काय आलं k+2 म्हणजे k+2 ब्रॅकेटच्या बाहेर कोण x, परत k+2 ब्रॅकेटच्या बाहेर y +3 आणि 2 5. मग 5 ला मी तिकडे पाठवलं तर काय आलं -5. मग इथं मी कोणाला कॉमन काढीन म्हणजे x + y, k+2 ला कॉमन काढून तिकडे डिवाइडला पाठवलं म्हणजे -5y काय आला k+2. हे कोणाच्या या दोघांची ऍडिशन करून मला मिळालं. आता जर इथं पाहिलं तर पुन्हा मी इथं केला तिकडे काय पाठवेन मायनसला 3 कॉमन काढून तिकडे पाठवेन. म्हणजे आता मला इथं काय मिळालं, इथं पण मला काय मिळालं, एक तर फायनल व्हॅल्यू आहे माझ्याकडे आता काय 2, आणि इथून मला ह्या इक्वेशन वरनं काय मिळालं x + y इज इक्वल टू काय -k/3. दोन्ही पण x + y ना, म्हणजे इथं तुम्ही दोघांना समोरासमोर ठेवलं तर इक्वेट करू शकता तुम्ही. म्हणजे इथं k ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळणार 2, ह्या दोन व्हॅल्यू आणि तो 2 करा ऍडिशन, तुम्हाला ती 0 भेटणार. म्हणजे तुम्ही ह्या पण मार्गाने तिथपर्यंत पोहोचू शकता. लक्षात, म्हणजे किती मेथड झाल्या 3, एक बेसिक, एक शॉर्ट ट्रिक आणि एक दुसरी मेथड. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. त्यानंतर आलो आपण इथं काय सांगितले, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑन लाईन. ओके, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन द लाईन विच आर डिस्टन्स 1 युनिट फ्रॉम द लाईन. ह्या लाईन पासून लाईन काय 3x + 4y इज इक्वल टू 5. या लाईन पासून एका युनिटवर एक युनिट एक काय जाते लाईन जाते आणि त्या लाईनवर एक पॉइंट आहे. तो पॉइंट कोणता हे तुम्हाला काढायचं. मग त्या लाईनचं काय दिलेलं आहे त्यांनी इक्वेशन दिलंय. म्हणजे एक तर फायनल केले पहा, दोन्ही इक्वल +5 एक म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकाला काय पॅरलल नाही सांगता येत कशा असू शकते बरोबर. कारण पॅरलल कधी म्हणतो जेव्हा a आणि b काय असतो त्यांचा सेम 5 नाही. हा ठीक आहे वाटू शकतं असं. ओके कन्फ्युजन.
तर लक्षात आलं का, द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ऑन द लाईन, या लाईनवरती कॉर्डिनेट आहे विच जे की एक युनिटनी या लाईन पासून काय लांब आहेत. मग आता आपल्याला याचे काय काढायचे तुम्हाला, मग हे युनिट आहे. म्हणजे आता तुम्हाला काय दिलंय आणि काय काढायचंय, तुम्हाला सांगितलंय 1 युनिट म्हणजे पी इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, हा जो कॉर्डिनेट याला काय म्हटलं आपण x1 आणि y1. एखाद्या लाईनचं एखाद्या पॉईंट पासून डिस्टन्स काढायचं असेल तर काय करायचं असेल तुम्हाला, ते पॉईंट त्या इक्वेशन मध्ये टाका. म्हणजे इथं काय मिळालं 3x1 प्लस 4y1 ओके मायनस 5 डिवाइड अंडर रूट काय ए स्क्वेअर, ए म्हणजे काय 3चा स्क्वेअर 9 4चा 16 आणि 9 25 म्हणजे इथं डायरेक्ट लिहू का मग 5, हे न लिहिता किंवा वाटलं असू द्या नको टेन्शन. इथं काय लिहिलं मी 25. म्हणजे आता पण याची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे आता हे मी काय लिहिणार आहे इज इक्वल टू 1. त्याच्या पुढची स्टेप इथं काय लिहिलं 1 इज इक्वल टू इथं काय येणार आहे 3x1 प्लस 4y1 मायनस किती 5 आणि खाली किती आहे 5 इकडे आला 5 इकडे आला, त्या 5ला तिकडे पाठवून दिलं. म्हणजे काय होणार आहे x1 म्हणजे 3x1 प्लस 4y1 इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन मिळालं. दुसरी गोष्ट, हे इक्वेशन या लाईनला पण सॅटिस्फाय करणार आहे. हा जो पॉईंट आहे हा या लाईनला पण करणार आहे. हा पॉईंट जर त्याच्यात ठेवला तर काय येणार आहे 2x1 प्लस सॉरी मायनस ना, काय झालं कळलं 2x1 मायनस y1 इज इक्वल टू 5. पहा बरं झाली दोन्ही इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर मला कोऑर्डिनेट मिळणार ना. म्हणजे मी काय काढलं हे इक्वेशन कोणाचं आहे त्या लाईनचं आहे, आणि हे इक्वेशन कोणाचं आहे त्या लाईनचं आहे. दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतात त्यांचा कोऑर्डिनेट जेव्हा मी याला सॉल्व्ह करणार आहे तेव्हा मिळणार आहे मला कोऑर्डिनेट होता येते. हा मग एकच कोऑर्डिनेट काढायचं ना, x1 आणि y1 च्याच व्हॅल्यू काढायच्यात ना, दॅट्स इट. आता तू इथला मग एक शोधला तरी तुम्हाला दुसरा मिळणारच आहे ना. एक पॉईंट जर कोणताही यातला आला, समजा हा आला किंवा हा आला किंवा हा आला, एक मिळाला का दुसरा वेगळा आहे पा, इथं कोणी सेम नाही. अंडरस्टँड, समजलंय नक्की. येईल सॉल्व्ह करता इथपर्यंत आणून ठेवले. तुम्हाला फक्त x1 आणि y1 ची व्हॅल्यू काढायची, यातली एक कोणती तरी जोडी काढायची, तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे. ओके, उत्तरही सांगून जातो, याचं उत्तर 3 आहे. आता फक्त तुम्हाला हा कोऑर्डिनेट आणायचा आहे, येतोय का नाही फक्त एवढं चेक करा. ओके, एक 5 मिनिटाचं फक्त तुमचं काम राहिलेलं आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपले स्ट्रेट लाईनचं तिसरं लेक्चर आपलं कंप्लीट झाले, ज्याच्यामध्ये आपण PYQ सॉल्व्ह केले 10 आणि ते पण 2024 आणि 23. आलं लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट 23 आणि 22. ओके, झालेल्या सर्व PYQ ला परत रिवाइज करा. तुम्हाला असं वाटेल का एकदा पाहिलं आणि सगळं कळलं, असं होत नाही. ओके, ठीक आहे, बाय.